पहिलं पार्ट आहे हे मीन. त्या दिवशी तुम्हाला मी प्रॉपर एक्सप्लेन केलं आहे मीन, बरोबर. थोडीशी आता आयडिया अशी आहे या मीन मध्ये की MWG इंटरनॅशनल इंडस्ट्रीज नेटवर्क्स म्हणजे मीन. ठीक आहे. तर ह्या मीन मध्ये वेगवेगळे पर्याय आपल्याला अवेलेबल आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्याला अवेलेबल ह्यामध्ये करता येते, म्हणजे क्लायंटनुसार किंवा प्रोडक्टनुसार किंवा सर्व्हिसनुसार किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार ह्या मीन तर्फे त्याला त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आणि सोल्युशन मिळतं. बरोबर. म्हणजे कसं हो. केलंय हो. आपण की प्रत्येकाला जे काही लागणार आहे ती प्रत्येक गोष्ट ह्यामध्ये कशी अवेलेबल करून देता येईल ना, तशी आपण ही सिस्टीम बनवलेली हम्म. आहे आपली. बरोबर आहे. म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये हो. तुम्हाला प्रत्येक देशामधून उत्पन्न मिळू शकतं, अशी सिस्टीम आपण बनलेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि तंत्रज्ञान आणि पैसा, या मूलभूत गरजा हो. ज्या मनुष्याला लागतात त्या पूर्ण ह्यामध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही अन्नही मिळू शकता, वस्त्रही मिळू शकता, निवाराही मिळू शकता आणि पैसाही तुम्ही ह्यामध्ये कमवू शकता. त्यानंतर कुठलीही हो. नोकरी, कोणताही तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर जॉब मिळू शकतो. कुठलाही बिझनेस तुम्हाला हम्म. हवा असेल, सपोर्ट हवा असेल तुम्हाला, बिझनेस सपोर्ट यात मिळू शकतो. तुमचा ऑलरेडी बिझनेस बंद असेल किंवा काही इश्यू असतील तर तोही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कुठलंही प्रोडक्ट, कुठलीही सेवा तुम्हाला ह्यामध्ये मिळू शकते आणि कुठलंही सामाजिक कार्य तुम्ही ह्यामधून करू शकता. त्यामध्ये तुम्ही चार पैसे हो. कमवू शकता. चार पैसे तुम्ही त्यात काही सामाजिक काम केलं तर तुम्ही पुन्हाही त्यामध्ये मिळू शकता. म्हणजे मी म्हणजे सर्व काही हो. यामध्ये मध्ये मिळू शकतं. त्या संधी तुमच्याकडे चालू आहे, तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. तर डिपेंड्स आहे कोण कशा लेवलनी करतोय. मग कोणी नोकरीचा विचार करेल. मग अनुभवाप्रमाणे नोकरी आहे, कौशल्याप्रमाणे आहे, बिझनेसच्या संधी आपल्याकडे अवेलेबल आहेत. फ्रँचायझी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि इतर मीनमध्ये ह्या काम करताना माणसाचं 1000% जीवन परिवर्तन होऊ शकतं. आणि ह्यामध्ये प्रत्येक तुमच्या प्रॉब्लेमचं, समस्यांचं निराकरण इथं होऊ शकतं. कारण प्रक्रिया आणि प्रणाली आपण त्याच लेवलच्या उभा केलेल्या असल्यामुळे. आणि वेगवेगळ्या संधी आपल्याला अवेलेबल आहेत. ऍक्टिव्ह इन्कम पण आहे आणि पॅसिव्ह इन्कम पण आपल्याला अवेलेबल आहे. ठीक आहे. आपलं हे वर्क हब असल्यामुळं प्रत्येकाला वेगळ्या संधी तर त्यांना मिळू शकतात. आणि कुठलंही प्रोडक्ट आणि कुठलंही सेवा मिळू शकते. बरोबर आहे. आता बेसिकली स्ट्रक्चर जे आहे ते आपलं असं असणार आहे. तुम्हाला ही पीडीएफ फाईल मी तुम्हाला पाठवणारच आहे अभ्यास करायला. ठीक आहे. तुम्हाला ही पीडीएफ फाईल हो. तुम्हाला अभ्यास करता येईलच. आता हे ज्या प्रकारे हो. बिल्डिंग दाखवलेली आहे त्या प्रकारे एकाच ठिकाणून वेगळ्या वेगळ्या लेवलला तुमची वेगळी कामं केली जाणार आहे. कारण ही इकोसिस्टीम असल्यामुळे बिझनेस हब, कमर्शियल हब, सोशल हब, एज्युकेशन हब, इन्कम हब, वर्क हब, सर्व काही ह्यामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. हम्म. आता आता बेसिकली तुमचं सगळं काम नाहीये, म्हणजे तुला बोलल्याप्रमाणे तुम्हाला फक्त याच्यावरचं काम आपल्याला करायचं. सगळा पार्ट तुम्हाला करायचं नाही, म्हणजे हम्म. कुठलाही प्रोडक्ट, कुठल्याही सर्व्हिस बद्दल तुम्हाला सांगायचं नाही सध्या तरी. बरोबर आहे. तुम्ही प्रोडक्ट हम्म. सर्व्हिस हो. पार्ट वेगळा झाला असता. ओके. आता एक्झॅक्टली तुमचं काम आहे HRच. ठीक आहे. तर हो. तुम्हाला मी ही पीडीएफ तुम्हाला फाईल पाठवतो. ही तुम्ही पीडीएफ फाईल वाचा हम्म. प्रॉपरली. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पीडीएफ फाईल वाचता येते. तर तुम्हाला एक्झॅक्टली काम करायचंय काय हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. बाकी ह्यातले हम्म. सगळे पीडीएफचे मुद्दे आणि त्याची तुम्हाला जे मी बोललेलो आहे ते सगळं प्रॉपर्टी तुम्ही सगळं समजून हो. घ्या. कुठला पार्ट कसा, कुठला पार्ट कसा, कुठला पार्ट कसा. ठीक आहे. आणि बाकीच्या त्यामध्ये हो. ह्या गोष्टीला हो. एक लक्षात ठेवा ह्यामध्ये, की जो कोणी ह्या मीमध्ये काम करेल वेगवेगळ्या लेवलला, तो हम्म. आरामशीर मोठी गाडी किंवा मोठं घर, ज्यादा पैसे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय गरज किंवा प्रवास ऑटोमॅटिक आपल्या लेवलने ते काम करू शकतो. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की कुठलीही सिस्टीम कुठल्या लेवलनी काम करते. म्हणजे आपला MWG ग्रुप 1990 पासून आहे. कमर्शियल कामात सर्व काही उपलब्ध आहे. सर्व उत्पादने, सर्व सेवा उपलब्ध आहेत आपल्याकडं. प्लस ही आपली सगळी फ्रँचायझीज आहेत ह्या वेगवेगळ्या लेवलच्या. आपल्याकडे 31 फ्रँचायझी आहेत. या फ्रँचायझीमध्ये फार तंत्रज्ञान सिस्टीम पासून ते फार प्रत्येक काम आपल्याकडं केलं जातं. ओके. हे तुम्हाला लिस्ट पाठवतो, हो. तुमचं हो. लिस्ट करून घ्या. प्लस हो. आपल्याकडं कुठल्याही बिझनेसला जे काही सेवा लागतील, कोणताही व्यवसाय, तर कुठल्याही व्यवसायाला आपण ब्रँडिंग पासून ते फार तुमच्या उत्पन्नापर्यंत सगळ्या पार्ट त्यांना आपण प्रोव्हाइड करू शकतो वेगवेगळ्या लेवलला. तिथं हम्म. ब्रँडेड, नॉन ब्रँडेड पण प्रोडक्ट भेटणार आपल्याला त्या त्या लेवलला. ठीक आहे. म्हणजे सगळे सेवा आपल्याकडे हो. अवेलेबल आहेत. आणि प्लस NGO मध्ये सामाजिक कामात सर्व काही उपलब्ध आहे. सर्व सामाजिक कार्य आणि NGOचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्यात पण हे वेगवेगळ्या प्रोजेक्टची नावं आहेत. हेही तुम्हाला मी पाठवतो. ठीक आहे. आता बेसिकली हो. तुमचं प्रोडक्टचं आणि सर्व्हिसचं काम नाहीये HR लेवलला, पण तुमचं काय काम आहे की मॅनपॉवर, जी काही मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे वेगवेगळ्या लेवलला, हो. तर बघा आता चर्चा हो. करूया. ठीक आहे. आता बघा, हो. हो. ही पीडीएफ फाईल तुम्हाला मी पाठवतो. तुम्हाला अभ्यास करावा लागला त्या त्या लेवलला. आता बघा, आपल्याकडे जी काही मॅनपॉवर येणार आहे ना,
त्या लोकांना हा 25,000पासून ते 1 करोड पर्यंत ते इन्कम कमवू शकतात आपल्या बरोबर. ठीक आहे, ते बोलले हो पोस्टनुसार क्षमतेनुसार त्यांना उत्पन्न मिळेल. 25,000पासून ते 1 करोड पर्यंत ते आपल्याकडं पैसे कमवू शकतात. आता आपल्याकडे ही टीम आपल्याला लागणार आहे. एक आहे बिझनेस अधिकारी, एक आहे जनसंपर्क अधिकारी, एक व्यक्ती फसवे की म्हणजे एक प्रकारची एक ऍक्टिव्ह मास्टर फ्रँचायझी, BA हो पॅसिव्ह इन्कम मास्टर फ्रँचायझी. मला ना त्याची बोललो होतो, काही लोकांना काम करायची गरज नाही, फक्त हो यायचं हो आणि हो काम करायचं. बरोबर आहे, ती सिस्टम. हो हो म्हणजे अधिकाऱ्याची सिस्टीम एक झाली, PR एक झालं, हे झालं. फक्त त्याला प्रत्येक लेवलला वेगळ्या लेवलला काम असणार आहे. शहर, देश, हम्म. जिल्हा, राज्य, कुठेही कुठूनही काम करू शकतो. वेळेप्रमाणे कधीही काम करू शकतो. त्याला 24/7 ला सगळा सपोर्ट भेटणार आहे आपल्याकडून. सिस्टीम आपल्याकडून भेटणार आहे त्या माणसाला. ठीक आहे. आता त्यांच्यासाठी आपण हे हम्म. दार उघडलंय, तर ठरवायचं की आपलं काम करायचं का नाही करायचं. ठीक आहे. आणि तो आता कोण तर कुठली एखादी महिला आहे, तिला घरात राहते, फक्त तिला जर आर्थिक स्वातंत्र्य बनायचं हम्म. आहे, चांगला पैसा कमवायचा आहे, तीही आपल्याकडे जॉईन करू शकते. एखादी टीचर आहे तर तीही आपल्याकडे जॉईन करू शकते. पण फरक काय आहे की तिला जॉईन करताना ठरवायचं की BA म्हणून काम करायचंय का PRO म्हणून करायचंय का OPA म्हणून करायचंय का BA म्हणून करायचंय. कळला मुद्दा. फक्त तू ठरवायचं की कुठल्या लेवलला काम करायचं आहे. एक आता सेल्फ एम्प्लॉईड पर्सन पण आपल्याला काम करू शकतो, निवृत्त ज्येष्ठ नागरिक पण आपल्याला काम करू शकतो, हो हो गृहिणी जी आहे ती पण आपल्याला काम करू शकते, हॅलो जी घरात बसून आहे ती पण करू शकते. विद्यार्थी जे असतात ऑलरेडी हो कॉलेजला हो असतात बरोबर वगैरे, तेही आपल्याला काम करू शकतात, तेही आपल्याला काम करून 4 पैसे कमवू शकतात. व्यवसायी मालक जे हो असतात तेही आपल्याला पार्ट टाइम करू शकतात, फुल टाइम करू शकतात, किंवा आपल्या एखाद्या प्रोडक्टला हो एखाद्या सर्व्हिसला आपल्याला येऊ शकतात. कुठले कर्मचारी जे ऑलरेडी कुठे जॉब करतात तेही आपल्याला काम करू शकतात ह्या फील्डमध्ये. हे आपले आहेत टार्गेट ऑडियन्स. तुम्हाला सांगायचं असं आहे, ह्यापैकी कुठलाही माणूस आपल्याबरोबर त्या लेवलनी काम करू शकतो. म्हणजे कोणतेही स्थान, कोणतेही क्षेत्र, मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी, गाव, राज्य, प्रदेश, जिल्हा, तालुका, यातला कुठलाही व्यक्ती आपल्याबरोबर काम करू शकतो. आता काम करणं म्हणजे काय करणं, तर तो एखादा व्यवसाय चालू करू शकतो, फ्रँचाईज चालू करू शकतो, स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. बरोबर आहे. सामाजिक प्रकल्पात हो काम करू हो शकतो, नोकरी करू शकतो, सामाजिक कार्य करू शकतो, त्याचं ब्रँडिंग सुरू करू शकतो, सामाजिक उद्योग चालू करू शकतो, NGO प्रकल्पात काम करू शकतो, 1,000 नफा मिळू शकतो. बरोबर आहे. म्हणजे बिझनेस, हो नोकऱ्या, फ्रँचायझी, स्टार्टअप, हे त्याला वेगवेगळे ऑप्शन त्याला अवेलेबल आहे. ओके. म्हणजे काय की संधी हो आपण निर्माण करून दिलेली आहे. संधी आहे आपल्याकडे हो निर्माण केलेली आहे. आता ह्या लोकांना संधी निर्माण करून पकडायची आहे, संधी ओळखायची आहे आणि त्यांना आपल्याला काम करायचं. ओके. हम्म. आता हो जे लोक आपलं काम करणार ना, तर त्या लोकांना 25,000पासून ते 10 करोड पर्यंत ते उत्पन्न कमवू शकतात. हम्म. फक्त त्यांचा तो कुठल्या रोलला काम करतात त्यावर ठरणार. म्हणजे PR बनलं की पैसा वेगळा आहे, BO बनला की पैसा वेगळा आहे, RA बनला की पैसा हो वेगळा आहे. ओके. आता हा प्रत्येक पार्ट त्याला हम्म. एक्सप्लेन केला जाईल आणि त्यांना तो वेळेप्रमाणे काम करू शकतो, कामानुसार काम करू शकतो. कुठल्याही मार्केट मर्यादा नाही, कुठल्याही क्षेत्र मर्यादा नाही. त्यांना आपलं इन्सेंटिव्ह बोनस असतं. म्हणजे जे जे टीम आपलं काम करणार ना वेगवेगळ्या लेवलला, त्यांच्याबद्दल तुम्हाला मी हो सांगतो. म्हणजे त्या लोकांना सगळे बेनिफिट्स आहेत, सगळे ऑफर्स आहेत सगळ्या लोकांना तिथे लेवलला. हो बरोबर आहे. प्लस त्यांना हो उत्पन्न असतं, रॉयल्टी बोनस असतो, टीम बोनस असतो, बाकीचे अँथेस्टूल पॅकेजेस असतात, पुरस्कार असतात हो वेगवेगळे. प्लस हा जो प्रोजेक्ट आहे हा मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम असल्यामुळं त्यांना 1 रुपया हा एका ठिकाणावरून न येता 1 रुपया हा 100 ठिकाणाहून येतो. 1,000% त्यांना हो लाभ भेटतो, 1,000% त्यांना मोठे समर्थन त्यांना मिळतं. तर त्यांना काय आहे की नॉर्मल इन्व्हेस्टमेंट करून त्यांना वेगवेगळ्या लेवलला आपल्याला काम करायचं आहे, हे त्यांना ठरवायचं आहे. कुठल्या level त्यांना काम आपल्याला करायचं आहे तो पार्ट. ठीक आहे. आता हा हो तुमचा मेन पार्ट आहे. यासाठी तुम्हाला कुठली कुठली माणसं तुम्ही आम्हाला देऊ शकता आणि प्रत्येक माणसावर तुम्हाला वेगवेगळ्या लेवलला उत्पन्न मिळायला चालू होतं. ठीक आहे. हो आता हे वेगवेगळे हम्म. पोस्ट आहेत, वेगवेगळ्या हे तुम्हाला मी PDF पाठवणार आहे ऑलरेडी. आता ह्या PDF मध्ये तुम्हाला डायरेक्टली एक्सप्लेन होते एक्झॅक्टली आपल्याला कुठली कुठली माणसं आपल्याला हवी आहेत आणि काय काय आपल्याला हवं आहे. ठीक आहे. आता पहिली हो टीम आपल्याला हवी आहे. तुम्हाला स्क्रीन दिसतीये ना? हो दिसते स्क्रीन? हा. आता पहिली टीम आपल्याला हवी आहे, जी टीम आहे BO. कोण? BO म्हणजे कोण? बिझनेस ऑफिसर. हम्म. ठीक आहे. तर बिझनेस ऑफिसर म्हणजे कोण? की जो व्यक्ती, ज्या व्यक्तीला पार्ट टाइम उत्पन्न कमवायचंय, जो ऑलरेडी एका ठिकाणी कुठे हम्म. काम करतोय, कुठल्या तरी लेवलला हम्म. काम करतोय, तो आपल्या बरोबर बिझनेस ऑफिसर म्हणून काम करू शकतो. ठीक आहे. दुसरा पार्ट असा हम्म. आहे ह्यामध्ये की हा व्यक्ती आरामशीर 25,000 टू 1 लाख पर मंथ कमवू शकतो.
ओके, कोण? बिझनेस ऑफिसर. ओके. मुद्दा कळला? हे सगळे पार्ट जे आहेत हा कसा आहे, हा एक पार्ट टाइम आहे. हो पार्ट टाइम, बरोबर, किंवा मग फुल टाइम, हो बरोबर, फुल टाइम आहे, किंवा मग फ्लेक्झिबल टाइम हा माणूस काम आपलं करू शकतो. ठीक आहे, वर्क फ्रॉम हो. होम करू शकतो. ओके, हा पार्ट कळला? तर ह्या माणसाला आपण हो. म्हणतो बिझनेस ऑफिसर आहे पार्ट. ह्या व्यतिरिक्त ट्रेनिंग असतं की कसा बिझनेस करायचा आहे, किंवा काय काम असणार आहे, कसं काम असणार आहे, त्याला पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं ह्या हम्म. माणसाला. ठीक आहे, पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. त्या ट्रेनिंग मध्ये त्याला आपण स्ट्रॅटजी, प्लॅनिंग, सिस्टीम, प्रोसेस, बाकीचं मॅनेजमेंट, प्रोडक्टवर काय बोलायचं, सर्व्हिसवर काय बोलायचं, हे सगळं त्यांना आपण शिकवतो. त्या कोर्सचं नाव असतं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. काय नाव असतं? डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन डिजिटल. आणि बिझनेस कम्युनिकेशन. काय समजला? हा त्याला कोर्स करा, त्याला काम करता येणार नाही ना आपल्याला, हो की नाही? एक्झाम्पल घ्या, हम्म. याला टूल मध्ये काम करायचं पण आहे आणि त्यात पैसे पण कमवायचे आहेत. साहजिक गोष्ट आहे. हम्म. सिस्टीमच माहित नाही तर माणूस काम कसं करणार आणि पैसे कसं कमवणार ना, बरोबर ना? हो म्हणून त्या माणसाला आपण हो. हा एक कोर्स डिझाईन केलेला आहे, जो तुम्ही जेव्हा पण तो हा कोर्स तो करेल आणि तो आरामशीर 25,000 ते 1,00,000 रुपये त्यामधून तो दर महिना कमवू शकतो. हा पाठ कळला मॅडम? हो बरोबर, समजतंय? म्हणजे ह्या हो. माणसाला ती टेक्नॉलॉजी शिकावी लागते. हम्म. समजतंय? ह्या माणसाला टेक्नॉलॉजी शिकावी लागते. टेक्नॉलॉजी शिकलं त्याशिवाय तुला काही ते कळणार नाही कुठलं काम करायचं ते. कळलं पाठ तुम्हाला? हो म्हणून ह्या माणसाला तो कोर्स त्यांनी करायला पाहिजे. मुद्दा कळायला? क्लिअर? हो हे कळायला पाठ हो. तुम्हाला? हा कोर्स करायला. आता जर हो. तुम्ही जर विचार केला की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा जो कोर्स आहे, ह्या कोर्सची मार्केटला फी किती असेल, जर तुम्ही आपण अंदाज आपण जर घेतला, तेही मी तुम्हाला दाखवतो. हम्म. तुम्हाला ती पण आयडिया येऊन जाईल तुम्हाला की ती किती कोर्सची फी असते. आता इथे जर मी टाकलं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची फी, बघा, तुमची आयडिया येऊन जाईल तुम्हाला म्हणजे किती मार्केटला कसं काय ह्याला स्कोप आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कोर्स फी इंडिया. दिसते फी मॅडम? दिसते फी? बघा, फी ना, डिजिटल ही ट्रान्सफॉर्मेशन दोन लाख कोर्स फी. पंच्याण्णव हजार हा, दिसते 2,25,000 दिसते का तुम्हाला? 2,95,000 हो हो, किंवा एक दिसते लाख ना. सत्याऐंशी दिसते. मग एवढी मोठी कोर्सची हो फी हो, आहे, एक लाख ती प्रत्येकाला 27,000 परवडणार पाचशे. नाही, बरोबर ना? प्रत्येकाला परवडणार हो नाही. नाही. मग आपण कसं केलेलं आहे, हो. मग त्या प्रत्येकाला कोर्स डिव्हाइड केले त्या प्रकारचे, म्हणजे जेणेकरून त्या लेवल तो काम करेल आपल्या बरोबर. आता ह्याची फी आपल्याकडे जास्त नाहीये. ह्याची फी आहे हो. आपल्याकडे फक्त 21,000 रुपये. किती आहे? हो. 21,000 रुपयाची कोर्सची फी आहे, ह्या कोर्सची फी. आणि ह्याला आपण असं केलेलं आहे ह्यामध्ये, ज्याला कोणाला असं वाटतंय की बाबा एवढं नाही मी भरू शकत किंवा मी एवढं नाही करू शकत, हम्म. वाटतं ना प्रत्येकाला. तर आपण कसं केलेलं आहे यामध्ये, किंवा हम्म. एक तुम्ही बीओचं काम करू शकता आमच्याकडून, तुम्ही हा कोर्स करा, सगळं शिका, आणि तुम्ही ऑनलाईन किंवा हो. ऑफलाईन हे तुम्ही आमच्यावर काम करू शकता. आणि आपण कसं केलं की 21,000 फी आहे नॉर्मल लेवलला, आणि तो सध्या पहिले 5 जण जे आहेत, पहिले 5 जण म्हणजे तुम्ही हम्म. नॉर्मल लेवलला करणार, त्यांना आपण फी दिलेली आहे फक्त 11,000 रुपये. ठीक आहे, 11,000 रुपये भरून तो लगेच आपल्या बरोबर ऍज अ बीओ काम करू शकतो. कळलं पॅटर्न अच्छा. तुम्हाला मॅडम? बीओ पाठ कळतोय? हो हा, तर बीओ हो. आरामशीर हे करू शकतो, म्हणजे तो आरामशीर हा कोर्स शिकून तो आरामशीर 25,000 हम्म. ते 1,00,000 रुपये दर महिना कमवू शकतो. आता ह्याला इन्कम वेगवेगळ्या हम्म. लेवलला असतं. तर ह्याच्याला जे इन्कम जे असतं ह्या व्यक्तीला, ते इन्कम कसं असतं हम्म. हे तुम्हाला थोडंसं मी त्याला टॅली करून सांगतो. बघा, सकाळी तुम्ही त्या ग्रुपला आहात वाटतं ना? मीनच्या हो आहे ना. ग्रुपला. हा, तुम्हाला आज एका मी ग्रुपला ऍड करेल थोड्या वेळाने. त्यात बरीचशी हो माहिती हो. पडते. तुम्हाला त्या ग्रुपला मी ऍड पण केलेला आहे. आता बघा, ह्यात जो काही पार्ट असतो किंवा त्यांना उत्पन्न कसं कसं भेटतं त्या लोकांना, किंवा कुठली कुठली गोष्ट हम्म. भेटते, कशा लेवलनी भेटते, हे पार्ट खूप महत्वाचा असतो ना. ते त्यांना कळलं पाहिजे काय हम्म. कसं आहे ते. ठीक आहे, तर मी ना ऑफिशियल बघा, ह्यामध्ये एक ऑप्शन दिला होता आपण सकाळी की बाबा तो म्हणजे कुठलाही कुणी जर माणूस आपल्याबरोबर बिझनेस जर केला, किंवा कुठल्या जर माणसाने त्याचं हम्म. आपल्याकडे शिकलं, तर त्याला आरामशीर उत्पन्न तेवढं मिळणारच आहे पण, बरोबर आहे? बघा, ते दिलेलं आहे की एक्झॅक्टली सिस्टमॅटिक काम केल्यानंतर कुठल्याही माणसाला कुठल्याही लेवलला तो आपल्याला 4 पैसे कमवू शकतो. म्हणजे एखाद्या माणसाने आपल्याला काम केलं, रेग्युलर जर काम केलं तर त्याला असतात प्रॉफिट मार्जिन किंवा शेअरिंगचा पार्ट असतो, बरोबर आहे?
आणि प्लस बाकीचा रॉयल्टीचा पण पार्ट असतो. म्हणजे आपण कसं केलेलं आहे, एक सिस्टीम डिझाईन केलेली आहे. त्या सिस्टीम डिझाईनद्वारे तो माणूस वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या सिस्टीमनी आपल्याकडे 4 पैसे कमवू शकतो. ठीक आहे. आता हे प्रत्येकाची एक फाईल आहे मॅडम. म्हणजे बीओच्या माणसाची फाईल वेगळी आहे, जिओच्या फाईल म्हणजे फाईल वेगळी आहे. मी तुम्हाला सगळ्या ह्या फाईल मध्ये पाठवणार तुमच्या ग्रुपला. ठीक आहे. हो तुम्हाला ते मी सगळं पाठवून देईल हो तुमच्या पर्सनल अकाउंटला, तुम्हाला ते सगळं कळेल सगळं. ठीक आहे. आता ह्या हो माणसाला उत्पन्न हो कसं भेटतं बघा. आता आपल्याकडे जे आहेत ना, सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपल्याकडे 5,000 ते 500 करोड पर्यंतची कामं असतात. आता ह्या हो लोकांना ते कामं कसं असतं, काय असतं, हे सगळं त्यांना ट्रेनिंग भेटतं. त्यांना एवढंच बोलायचं की सर हम्म, तुम्हाला ट्रेनिंग भेटणार आहे, त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही तुम्ही काम करताना. बरोबर, ह्या हो सगळं त्यांना ट्रेनिंग भेटणारच हो आहे. म्हणजे ऑटोमॅटिक ह्या हो लोकांना बघा 5% ते 60% भेटतात प्रोडक्टवरती. आणि जे काही टीम ते घेणार ना, टीम लोक काही म्हणजे समजा हो सिंगल लेवलनी काम केलं तर 5 ते 60% फिक्स झालं उत्पन्न म्हणजे जे काय आहे ते. किंवा त्यांनी टीम हम्म, निवडली ते त्याला लेवल असते, त्यांना काय लेवल पैसे बीओ स्टार्टर. हो नॉर्मल काम केलं प्रॉफिट मार्जिन किंवा हा हे मार्जिन तुम्हाला भेटणारच आहे. कळतंय बघा दिसतंय तुम्हाला हे बघा. हा जो कॉलम बघा दिसते, म्हणजे तो नॉर्मल काम हो करतोय तर प्रॉफिट मार्जिन त्याला मिळणारच आहे. बरोबर आहे. हो जे करतोय ते. जर तुम्ही उद्या टीम घेतली म्हणजे काही तुम्ही माणसं घेतली टीम घेतली बीओने बीओ हायर केले पीआरओ केलं या फ्रँचायझी करून दिली तर त्याला काय होतं बाय डिफॉल्ट त्यांनी जर माणसं दिली त्याला त्या माणसांना भेटतात रॉयल्टी इन्कम. कळतंय. माणसं त्याला भेटतं हम्म, रॉयल्टी उत्पन्न. कळतंय. बघा हो तिकडे रॉयल्टी इन्कम भेटत म्हणजे बघा नॉर्मल काम केलं तर प्रॉफिट मार्जिनला भेटणारच आहे. त्याच्याने जर टीम हायर केली तर त्याला रॉयल्टी इन्कम पण भेटतं आणि प्लस जर बिझनेस दिले तर रॉयल्टी बोनस पण त्याला भेटतो ऍज अ बीओ. हम्म, पाठवायला जर पुढे जाऊन तो ही स्टेज हायर केली मग तो हेडला गेला आणि उद्या जाऊन तो जर लीडला गेला कुणाला गेला लीड ह्या पोझिशनला गेला तर त्याला एक सॅलरी पण आपण देतो त्या माणसाला. हम्म, मुद्दा कळाला. म्हणजे प्रॉफिट मार्जिन भेटलं प्लस रॉयल्टी इन्कम पण भेटलं रॉयल्टी बोनस पण भेटला अजून चांगलं काम केलं तर कंपनीतला एक सॅलरी पण द्यायला चालू करते. ओके. आणि जर तो एचओटी लेवलला हो गेला चांगलं काम करून सगळं दाखवून वगैरे तर त्याला मग आपण एक्स्ट्रा बेनिफिट त्या माणसाला आपण देतो. मुद्दा कळाला. म्हणजे कुठलाही माणूस जर आपल्याकडे आला ना मॅडम तर ह्या प्रोसेसने त्याला आपण उत्पन्न द्यायला चालू करतो. पहिलं नॉर्मल हो प्रॉफिट मार्जिन असतो. प्रॉफिट मार्जिन शेअरिंग असतं इन्कम शेअरिंग असतं. हेडला गेला की मग रॉयल्टी इन्कम आणि रॉयल्टी बोनस चालू होतो. लीडला गेला एक बेसिक सॅलरी त्याला भेटायला चालू होते. आणि जर मोठ्या लेवलला गेलं तर त्याला मग एक्स्ट्रा बेनिफिट कंपनीकडून भेटतो. मग हॉलिडे पॅकेजेस इन्कम प्रोसेस सिस्टीम सगळं त्याला मिळायला चालू होतं. तुझी आयडिया हो आली मॅडम कळलं. म्हणजे कुठलाही माणूस हो आपल्याकडे आला तर आरामशी 25,000 रुपये ते 1,00,000 रुपये ऍज अ बीओ तो आपल्याला 4 पैसे कमवू शकतो. प्लस अवॉर्ड रिवॉर्ड बक्षीस वगैरे असं बरंच पार्ट त्यामध्ये आपण त्यात डिवाइड केलेला आहे. म्हणजे जेवढं तो काम मॅडम चांगलं करणार ना त्या हिशोबाने त्याला इन्व्हेस्ट त्याला तो इन्कम असणार आहे. म्हणजे तुम्ही विचार केला फक्त 11,000 ते 21,000 रुपये भरून तो कमीत कमी 25,000 ते 1,00,000 रुपये दर महिन्याला तो आपल्याकडे कमवू शकतो. का कमवू शकतो कारण आपल्याकडे 31 हो फ्रँचायझी आणि 37 एनजीओचे प्रोजेक्ट जवळपास 58 प्रकारची कामं असल्यामुळं तो कुठल्याही याच्यातून 4 पैसे चांगल्या लेवलनी कमवू शकतो. कळलं मॅडम हा पार्ट तुम्हाला. हो थोडीशी आयडिया आली. हो बघा हो 21,000 हो इन्व्हेस्टमेंट आहे. त्या पहिल्या 5 लोकांना फक्त 11,000 रुपये आहे. एवढं कळालं. बीओ अधिकारी कळाला मॅडम. हो हा. आता हा झाला हो बीओ हो अधिकारी पहिला अधिकारी झाला हा. दुसरा अधिकारी असा आहे हम्म, याच्यामध्ये दुसरा पार्ट असा आहे दुसरा पार्ट येतो पीआरओचा. ज्याला असं वाटतं हम्म, की नाही मला नॉर्मल लेवलला काम नाही करायचं मला पार्ट टाइम नाही करायचं मला फुल टाइम करायचंय तो मग आपला कोण बनतो पीआरओ बनतो पब्लिक हो रिलेशनशिप ऑफिसर. तो म्हणतो पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर बनतो पीआरओ बनतो. म्हणजे काय करतो तो मिनी फ्रँचायझी चालू करतो मॅडम. काय करतो हो मिनी फ्रँचायझी चालू करतो. आता हिने मिनी फ्रँचायझी चालू केली ह्या माणसाने तर हा माणूस ऑटोमॅटिक दर महिन्याला 50,000 रुपये ते 5,00,000 रुपये मंथली कमवू शकतो. हम्म, ठीक आहे. कारण आता ह्याची लेवल वाढली ना तो त्या लेवलला गेला त्याचा शेअरिंग वाढला मग हा व्यक्ती त्याच्या अंडर बीओ अपॉइंट करू शकतो. कोण बीओ म्हणजे कोण वरची माणसं बिझनेस ऑफिसर. हम्म, कळलं. आणि हे जर त्यांनी अपॉइंट केली तर ह्या सगळ्यांचं पेमेंट कंपनी देते त्याला त्याची गरज नाही. समजतंय. हो म्हणजे पीओला टीम पण हो भेटली आणि हे पण भेटलं प्लस तो जे काही बाकीचे लोक अपॉइंट करणार कुठले बिझनेस अपॉइंट करेल या टीम अपॉइंट करेल त्या प्रत्येक टीमवर त्याला मग रॉयल्टी इन्कम भेटायला पण चालू होतं. होतंय.
रॉयल्टी इन्कम आणि रॉयल्टी बोनस सुद्धा. हम्म. समजते. आता रॉयल्टी इन्कम म्हणजे कोण मगाशी बोलल्याप्रमाणे जी काही तो टीम देणार आहे, जी काही बिझनेस आपल्याला देणार आहे, त्या प्रत्येक बिझनेस होतं. समज आम्ही परवाशी बोलताना बोललो होतो बघा, की सरांचे जे काही हो, हो. पाईपलाईन आहे, सिमेंटचं पोतं आहे किंवा काय आहे, हो. त्यांनी जर आपलं टायप केला तर प्रत्येकावर तुम्हाला रॉयल्टी मिळायला चालू होतो. कळलं ना तुम्हाला. म्हणजे हो. त्या त्या लेवलचं माझं काम करणार ना, फक्त काय की तो पीआर म्हणून करतोय का HR म्हणून करतो त्यावर ठरतं. कारण BO ला किती आहे, फक्त 8 ते 9% आहे. बरोबर. आता हेच जर तुम्ही जर हम्म. PRO लेवलला गेलात, हम्म. तुम्ही जर PRO लेवलला गेलात त्याचं उत्पन्न लगेच वाढतं. हो, हो. बघा ते पण दाखवतो तुम्हाला मी. बघा PRO लेवलला गेलं तर बघा उत्पन्न किती होतं, शेड्यूल वाढते माणसाचं. इथं सगळं मी फाईल मला पाठवणार आहे प्रॉपरली. तुम्हाला फाईल बघितलं मला कळून जाईल. प्रत्येकाची फाईल वेगवेगळी आहे. हे बघा PRO गेला तर किती उत्पन्न वाढलं, 13 ते 15% वाढलं. दिसतंय 13 ते 15% हो. 15%. आणि जे काही अप टू होतं ना इन्कम वर, ते 3 ते 5% गेलं. कुठं रॉयल्टी इन्कम आणि हो. रॉयल्टी बोनस पण गेला. म्हणजे ऑटोमॅटिक उत्पन्न वाढलं. म्हणजे आरामशीर हा हो. माणूस तेवढं कसं. आणि प्लस इन्सेंटिव्ह पर 500 रुपयापासून 25,000 पर्यंत आहे. 1,000 रुपयापर्यंत आहे. इन्सेंटिव्ह पण आहे, तर बोनस पण आहे. म्हणजे ऑटोमॅटिक त्याचा वाढणार. आणि ह्याला पण रूल्स सगळे सेम. हेड लेवलला प्रॉफिट मार्जिन शेअरिंग असणार. हेडला गेला मग रॉयल्टी इन्कम रॉयल्टी बोनस चालू होणार. लीडला गेला सॅलरी पण चालू होणार. आणि HOD ला गेला तर त्याला एक्स्ट्रा बेनिफिट पण भेटणार कंपनीकडे. म्हणजे प्रत्येक लेवलला म्हणजे पण तो आरामशी 50,000 ते 5 लाख रुपये PRO कमवू शकतो. कळलं पाठ. हो. बाकी सगळे ऑफर हो. हे प्रत्येक लेवल म्हणजे प्रत्येकाच्या पोझिशननुसार ऑफर वगैरे सगळे वेगळे वेगळे आहेत. समजते आयडिया तुम्हाला कळतीये. फक्त ह्याला हो. इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. ह्याला आहे 2,11,000 रुपये. कारण हा तिकडे मिनी फ्रँचाइज चालू करतोय ना त्या भागामध्ये. हा, हा. म्हणजे तिकडे ऑफिस याला घेऊ शकतो. गुंतवणूक करायची ना दोन्ही. हा याला गुंतवणूक आहे मॅडम. याला 2,11,000 हो. रुपये ह्याला. पण ह्याला एक हो. गुंतवणूक काय आहे, कारण हा तिकडे एक मिनी फ्रँचाइज चालू करतो ना त्या भागामध्ये. तो छोटंसं ऑफिस घेऊ हो. हो. शकतो. त्या घरून पण तो करू हो. हो. शकतो. ह्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तो घरून पण केलं तरी हो. चालेल किंवा एका छोटं ऑफिस घेऊन केलं तरी पण चालेल. आणि तुम्ही BO हो. ही BO ची पोझिशन आहे, तुम्ही BO पण तुमच्या अंडर घेऊ शकता. आणि HR सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्या PROच्या अंडर. तुम्ही हे टीम घेऊन पण तिकडे हो. त्या लेवलला तुम्ही काम करू शकता. मुद्दा कळला तुम्हाला. कळलं पाठ PROचा. म्हणजे हो. ते लेवलला हे काम करू शकता. आपण एक्झाम्पल बघूया की आता हे प्रत्येक पार्ट वेगवेगळ्या लेवलला आहेत. बरोबर आहे. आपण कसं केलेलं हो. आहे, प्रत्येकाचं उत्पन्न त्या लेवलला आहे. तर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो तुम्हाला. मी तर प्रत्येक जण कशा लेवलला कमवू शकतो ह्या केसमध्ये. OPA हो. झाला किंवा सिस्टीमला झाला तर प्रत्येक जण प्रत्येक लेवलला कमवू शकतो. समजा तर हम्म. कोणी जर आता एक्झाम्पल घ्या BO बघा उत्पन्न तेच आहे. बघा काम तेच आहे, फक्त फरक बघा कसं कसं आहे. समजा BO झाला बघा, हो. BO झालाय. जर BO कडून मला काही टीम भेटली, समजा मला DO भेटली. DO म्हणजे हे वेगवेगळ्या पोझिशन आहेत ना, वेगवेगळ्या कामाच्या पद्धत वेगवेगळे जॉबच्या हा, पोस्ट हा. आहेत. आता हे जे जॉब आहेत हे सगळे IT चे जॉब आहेत. ज्या लोकांनी IT चा हो. कोर्स नाही केला, ज्या लोकांनी IT चा कोर्स केला, त्या लोकांना आपल्याला वेगवेगळे पोझिशन आपल्याला अवेलेबल आहेत. समजा त्यांनी DO आपल्याला दिले, त्याला भेटतात 45,000 रुपये. BDO हे सगळे पोझिशन आहेत म्हणा. 45,000 रुपये, 24,000 रुपये. त्याच्यात BO झाला तर 36,000 रुपये भेटले. PRO झाले तर भेटले 1 लाख रुपये भेटले त्या माणसाला. OPA झाला तर 3 लाख रुपये भेटले. या मोठी ब्रँच घेतली तर 5 लाख रुपये भेटले. हे झाले ते कुठं जर BO नी मला ती माणसं दिली तर. हो. समजते मुद्दा. म्हणजे प्रत्येकाला आपण काय केलेलं आहे, प्रत्येकाला उत्पन्नाची शाखा डेफिनेशन आपण वेगवेगळी केलेली आहे आपण त्यामध्ये. कळतंय. हे BOचं उत्पन्न होतंय. हो. बरोबर आहे. मग हाही चार्ट तुम्हाला मी पाठवणार. तुम्हाला आयडिया येऊन जाईल तुम्हाला. म्हणजे समजा BO ला कधी 5 to 7% बरोबर आहे. नंतर तुम्ही खाली हो. गेलात तर आपण BO BO आरामशीर. म्हणूनच काम करायचं. काय म्हणलं मॅडम. आपण आता BO म्हणूनच काम करायचं ना. हा म्हणजे हा जो पार्ट आहे ना, म्हणजे तुमचं काम काय आता HR तुम्ही काम करणार ना. तुम्ही मला ही टीम देणार हम्म. आहात. तर तुम्हाला विचारणार ना तुम्ही हम्म. आम्हाला काय उत्पन्न भेटणार. त्यासाठी तुम्हाला हा हो. चार्ट हो. मी तुम्हाला दाखवतोय किंवा BO ने केलं हम्म. तर BO ला एवढं उत्पन्न मिळू शकतं आपल्याकडे. बरोबर आहे. हो. तिथे तो पार्ट हो. आपल्याकडे जॉईन केला किंवा तो पार्ट आवडला तर त्यावर आपल्याला तेवढे पैसे आपण हो. कमवू शकतो आपल्या बरोबर आरामशीर. कळतंय. ठीक आहे. म्हणजे हो. ते हो. प्रॉपरली तो सिस्टीम तुला करू शकतो. आणि बघा BO आरामशीर केलं आपलं काम, तो आरामशीर 1,85,000 रुपये जास्तीत जास्त कमवू शकतो. म्हणजे 25,000 ते 1,00,000 त्या लेवलने हा. आपलं कमवू शकतो ॲज अ BO. तर हो. तो PRO झाला तर PRO सुद्धा आरामशीर बघा PROचा दिले तो पण 13% ते 15% उत्पन्न मिळू शकतो. PRO सुद्धा कमीत कमी इथे चार्ट आपण प्रॉपरली मांडलेला आहे. इथेही तो आरामशीर 7,68,000 रुपये कमवू शकतो. तर आपण काय म्हणतो हम्म. 50,000 ते कमीत कमी 5,00,000 जो तुम्ही तो आपल्याबरोबर कमवू शकतो PRO लेवलला. तर त्यांनी अजून मोठी ब्रँच चालू केली, टीम घेतली, थोडीशी इन्व्हेस्टमेंट वाढवली, OPA ला आला.
म्हणजे बिझनेसला आला तर तो आरामशीर मॅडम तो पण वर्षाला त्याला पण सगळे उत्पन्न शेअरिंग चालू होतं प्रत्येक ब्रँडचं प्रत्येक प्रोडक्टचं. टीमवर पण पैसे भेटायला चालू होतं त्या माणसाला. तोही आरामशीर मग 5,76,00,000 रुपये महिन्याला कमवू शकतो, वर्षाला कमवू शकतो. हम्म. जर मॅडम ऍज अ ब्रँड घेतली तर. किंवा तो जो ऍक्टिव्ह नाही का मागं बोललो तो काही करायचं नाही फक्त इन्व्हेस्टमेंट करून शांत राहायचं तो पार्ट म्हणजे हो बीएचा. तर तो आरामशीर तो माणूस तर 40% तर भेटत होतात. 26च्या मागे 40% भेटतात, पुढे 40% भेटतात त्या ब्रँचला. ती ब्रँचची सगळी टीम काम करते, सगळे लोक काम करते, टीम आहे बीओ डीओ बीओ बीडीओ बीडीएस सगळी टीम आहे. हो या टीमने जर प्रॉपरली काम केलं तो आरामशी 28 करोड रुपये तो वर्षाला कमवू शकतो. आपण तिकडे असं हो म्हणतो की 1 करोड ते 10 करोड रुपये म्हणजे कमीत कमी आकडा दिलेला आहे प्रत्येकाला. म्हणजे आपण जर प्रॉपरली आकडा काढला प्रत्येक टीमचा तो आरामशी मग 28 करोड रुपये वर्षात तो कमवू शकतो. कारण 58 गोष्टी एकत्र असल्यामुळं तो आरामशीर तेवढे पैसे आपल्याला कमवू शकतो. क्लिअर? तुझी आयडिया आली मॅडम? हो तुम्हाला काय हो करायचं आल्या. आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की ह्यातली जी काही टीम आहे तुम्हाला ते प्रत्येक हम्म. तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही बरोबर आहे कुठलाही पार्ट कुणाला हो काय हो कुणाला हो काय बरोबर. तर आपण कसं केलेलं आहे हो ह्यामध्ये ती त्या मला सांगायचं किंवा हे पार्ट आहे. काही ठिकाणी कोर्स करून काम आहे, काही ठिकाणी डायरेक्ट काम आहे. कळते पार्ट तुम्हाला? मग हो आता आपल्याकडे सध्या ह्या लोकांची रिक्वायरमेंट आहे. दिसते हो तुम्हाला? बरं तुमच्या समोर एक स्क्रीन दिसतीये. तर मला काय काय पाहिजे एक हो तर HR अधिकारी म्हणजे HRO किंवा असोसिएट्स बरोबर आहे. किंवा BDM हो व्यवसाय अधिकारी किंवा BDE व्यवसाय अधिकारी दिसतंय. बिझनेस अनालिस्ट, हो DO डिजिटल ऑफिसर, व्यवसाय अधिकारी म्हणजे BO, PRO म्हणजे जनसंपर्क अधिकारी, OPA म्हणजे एक प्रकारची फ्रँचायझी चालू करायची किंवा बाकीच्या फ्रँचायझी दिसतायत. शाखा अधिकारी करायचे, SDO हो करायचे किंवा काही ठिकाणी मग एनजीओची काही कामं असतात त्याला स्वयंसेवक लागतात, शाखा प्रमुख लागतात. घरातून मला काम करायचं तर मग BO PRO होऊ शकतो किंवा BDO होऊ शकतो. पण काही ठिकाणी लोकांना कामाप्रमाणे पैसे आहेत. काही ठिकाणी लोकांना फिक्स सॅलरी पण आहे. कळतंय? हो फिक्स सॅलरी आहे, फिक्स हो इन्कम आहे. काही ठिकाणी कुणी फ्रँचायझी घेईल, कुणी काय घेईल, तर कुणी काय घेईल. कळलं पाठ? म्हणजे मला तुमच्याकडून अशी टीम हो हवी, अशी लोक हवी. तुम्हाला ह्या टीमनुसार ती फक्त काय करायचं टीम पाठवायचं काम करायचं. मुलगा आहे 10वी वाला लगेच पाठवा किंवा लगेच त्याला माझा नंबर द्या किंवा तुम्ही त्याला सांगा की असं पाठ केलं तू कॉल कर त्यांना. बरोबर आहे? म्हणजे ह्या लोकांना काय ना काही करून उत्पन्न आहे वेगवेगळ्या लेवलला. फक्त काय आहे प्रत्येकाची कोर्सची फी वेगळी, प्रत्येकाचं कामाची पद्धत वेगळी किंवा प्रत्येकाची फ्रँचायझी फी वेगळी आहे. प्रत्येकाचा पाठ वेगवेगळा आहे. एखादा हो बिझनेस बंद पडलेला आहे. त्याला बिझनेस चालू करायचा आहे. त्याला ते मग तिथे काही जे काही सर्व्हिस चार्ज असतील ते वेगळे आहेत. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येकाला हो कन्सल्टिंग चार्जेस किंवा प्रोडक्ट डिपेंड्स आहे. म्हणजे तुम्हाला मी एक सांगू शकत नाही की याला एवढे पैसे असं नाहीये. म्हणजे त्यामुळे तुम्ही त्याला तेवढं सांगायचं प्रत्येक पुढच्या माणसाला इथं जॉब पण अवेलेबल आहे आणि तुम्ही जर बिझनेस करता तर बिझनेस तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा तुम्हाला नवीन बिझनेस करायचा असेल तुम्ही त्यांच्याबरोबर हो बिझनेस करू शकता आणि तुम्ही त्या लेवलचे पैसे कमवू शकता. कळलं पाठ हो तुम्हाला? थोडीशी आयडिया आली? हो म्हणजे हो तुमच्याकडून मला BO, PRO जे आता तुम्हाला मी दाखवली सगळी टीम तुम्ही मला त्यातली हा कुठलीही हा माणसं देऊ शकता आणि त्या सगळ्याची माणसं हो हो काय म्हणलं मॅडम काय म्हणलं बोला पाठवायची. मॅडम. हो 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 म्हणजे कोणाला जॉब पाहिजे असेल तर जॉब पाहिजे, कोणाला परत बिझनेसचं काय पाहिजे असेल तर ते पण बिझनेस चालतंय ना. हो हो सगळे सगळे हम्म. यातली कुठली तुम्हाला माणसं दिली फक्त काय करायचं तर माझ्याकडे पाठवायचं. पुढचा पार्ट मी त्याला हा. एक्सप्लेन करेल पुढे कसं करायचं काय करायचं हो बरोबर हो आहे. हो आणि मग ते एक हो टीम बसलेली असते लोक त्याला एक्सप्लेन करतात आणि जर तुमच्यातर्फे मग जी काही पोरं आपल्याला भेटणार तर तुमचं उत्पन्न हो. तुम्हाला सांगतो लगेच. हम्म. आणि तुम्ही सुद्धा उद्या तुम्हाला वाटलं की मला BO व्हायचंय BO पण होऊ शकता, PRO होऊ शकता या हा, हा. तुम्ही पॅसिव्ह इन्कमला पण येऊ शकता आमच्या बरोबर. ठीक आहे. आता बघा तुमचं उत्पन्न बघा कसं दिलं हो यामध्ये. हो हे बघा तुमचं उत्पन्न हो HRO बघा दिसतंय हा. हे मी तुम्हाला चार्ट तुम्हाला मी लगेच एक्सप्लेन करतो तुमच्या ग्रुपला टाकतो लगेच. हो ठीक आहे. बघा इथे ते समजा तुमच्यातर्फे मला तुमचे काही मला मुलं पाठवणार त्यातली जर काही मुलं समजा DO झाले DO डिजिटल ऑफिसर झाली हो तुम्हाला भेटतात 30,000 रुपये 15 हो मुलांमागं. ठीक आहे. कुणी BDO झालं BDO तुम्हाला भेटतात 12,000 रुपये. त्यातलं कोणी BO हम्म. झालं तुम्हाला भेटतात 36,000 रुपीज. कोणी PRO झालं तुम्हाला भेटतात 40,000 रुपये. ओके. तुमच्याकडे कोणी OPA हो झालं तुम्हाला भेटतात 1,50,000 रुपये. कळतंय. हा कोणी BA ला गेलं तर 2,40,000 रुपये भेटतात.
कुणी फ्रँचायझी जर घेतल्या तर ते डिपेंड ऑन अमाऊंट असणार, किती किती अमाऊंट तो घेतोय, कुठली फ्रँचायझी घेतोय त्यावर ठरणार ते अमाऊंट. कुणी फ्रीलान्सर झालं, कुणी ट्रेनर झालं त्यावर पण डिपेंड अमाऊंट असते. कुणी वेंडर झालं, कुणी असं झालं ते पण त्यावर अमाऊंट डिपेंड असते. तर जी माणसं आली आणि पटकन जॉईन झाली ते तुम्हाला भेटतात इन्सेंटिव्ह त्या माणसांवर. कळतंय? हो किंवा तो बोनस हो पाटकळला म्हणजे ऍज अ HR ला कुठली इन्व्हेस्टमेंट नाहीये, फक्त इन्कम ह्या लेवलने भेटणार आहे. तर तुम्ही हात चार्ज तुम्ही त्या लेवलला बघितला BO लेवलला, तर इन्कम जास्त आहे. कारण मग ट्रेनिंग घेतलं ना 10 दिवसाचं. 10 डेजचं हो ट्रेनिंग असतं त्या लोकांना. मग प्रोडक्ट पण येतं, सर्व्हिस पण येतं, हो फ्रँचाइज पण येतं, रॉयल्टी इन्कम येतं, रॉयल्टी बोनस येतं. ते कुठे येतं? BO लेवलला येतं. HR लेवलला कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही. तुम्ही आमच्या वरची माणसं द्या आणि त्या प्रत्येक माणसांवर किंवा प्रत्येक बिझनेस तुम्ही 4 पैसे कमवा. हा पार्ट इथं आहे ना. हम्म. कळलं तुम्हाला चार्ट? तसं मला आयडिया येत असेल ना हो की हा चार्ट थोडासा कमी हो आहे, तो चार्ट जरा मोठा आहे, कारण ती लोक ट्रेनिंग घेऊन त्या हो गोष्टी करतायत. कळलं पाठ? हो हा हो चार्ट मी तुम्हाला हो पाठवतो. सगळ्या PDF तुम्हाला मी पाठव पाठवतो. ठीक आहे? मग त्याप्रमाणे स्टडी चालेल. हो करून जे काही लोक तुमच्याकडे असतील, नाही का, फक्त हो लोक पाठवायचं काम, हो बाकी बोलायचं काम, सांगायचं काम पूर्ण टीम करेल. बाकी तुम्हाला चालेल. कुठलाही हेडॅक नाही ह्यामध्ये. ठीक आहे? हो हो जर हो तुम्हाला हो उद्या वाटलं की नाही मला अजून जास्त 4 पैसे कमवायचे आहेत, मी लोकांना बोलू पण शकते, लोकांना मी सांगू पण शकतो, तर तुम्ही आमच्याकडं BO म्हणून पण काम करू शकता. कळलं? हो BO म्हणून हो किंवा मग PRO म्हणून. ह्या 2 पार्टला उत्पन्न जास्त आहे. BO आरामशी हम्म. 25,000 ते 1 लाख रुपये कमवू शकतो. PRO 50,000 ते 5 लाख रुपये दर महिना कमवू शकतो, पार्ट टाइम किंवा फुल टाइम. फक्त ह्याला काय आहे की थोडंसं बिझनेस पार्ट असल्यामुळं थोडंसं त्यांना ट्रेनिंग पण त्या लेवलने द्यावं लागतं, तसं शिकवावं लागतं. हो आणि टीमला पण तुम्हाला, कारण बघा तुम्ही ट्रेनिंग हो घेतल्याशिवाय तुम्ही लोकांना बोलू शकणार नाही ना मॅडम. लोकांना काय बोलणार हो तुम्ही? बरोबर. बरोबर की नाही? मग नाही त्यामध्ये ना ट्रेनिंग नाही. तुम्हाला हो घ्यावंच लागतं. आणि हो ऑनलाईन टेक्निकल ट्रेनिंग असल्यामुळे थोडंसं त्याला शिकायला वेळ लागतो, असं पण पाठ असतं काही वेळ लोकांचं. लागतो. हो हो आणि हो मग बरोबर. त्यामुळे त्याला आपण ती अमाऊंट ठेवलेली आहे. ठीक आहे, पाठ कळलं तुम्हाला? ऍज अ हम्म. इन्व्हेस्टमेंटचा पार्ट आहे तो, फक्त त्या ट्रेनिंगचा पार्ट. कारण हो बिझनेस शिकलंच नाही ते बिझनेस करणार कसं तुम्ही? हो की नाही? हं. म्हणून आपण हो तो वेगळा पार्ट आपण ठेवलेला आहे. तुम्हाला मी काय करतो, तुम्हाला मी एक चार्ट पाठवतो टीमचा. हो ठीक आहे? हो त्या टीम मध्ये एका साईडला त्या जॉबची पोस्ट असेल. ठीक आहे? हो सेकंड रखान्यामध्ये काय असेल, तो किती पैसे कमवू शकतो तो चार्ट त्या समोर असेल. त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे हे तुमच्याकडे असेल त्या लेवलला. पाठ कळाला? हो मग त्या हिशोबाने मग हो तुम्हाला बोलता पण येईल त्या लोकांना, तुम्हाला सांगता पडेल. आणि तो पुढे हो आपल्याकडे आला की बाकी टीम त्यांना प्रॉपर्टी एक्सप्लेन करेल, त्यांना सगळं सांगेल आणि तो त्याप्रमाणे पैसे कमवू शकतो. मुद्दा कळाला? आता हे हो पैसे कंपनी एवढे त्यांना का देते किंवा का? कारण मल्टिपल इन्कम असल्यामुळं, कारण इथं वेगवेगळे प्रोडक्ट असल्यामुळं तर तेवढे पैसे भेटतात कंपनी सुद्धा. एक्झाम्पल घ्या, एखादा मी हम्म. फ्लॅट विकला, साहजिक गोष्ट आहे, मला 1 लाख रुपये भेटणार आहे कंपनीला, बरोबर आहे? 1 लाख मधून त्या हो पोराला पण तेवढं मला द्यायला हरकत नाही ना, 25,000 50,000 रुपये आरामशीर. हो कळतंय? म्हणजे बाय डिफॉल्ट त्या हो लेवलचं तिथं काम तो करू शकतो. हा पार्ट मला कळाला मॅडम? आता अजून एक पार्ट आपण हो चालू केलेला आहे, तो आहे फिक्स सॅलरी जॉबचा. कुठला? फिक्स सॅलरी. ज्यांना वर्क फ्रॉम होम करायचं आहे, ज्या लोकांना वर्क फ्रॉम होम करायचं आहे आणि फिक्स सॅलरी हवी आहे, त्याला आपण कोर्स दिली आहे BEO, म्हणजे बिझनेस एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हम्म. ही एक फील्ड आहे. ह्यात पण ट्रेनिंग त्याला घ्यायचं त्या पोराला, कारण ट्रेनिंग त्याला कळणार नाही का काम करायचं ते. तर ह्या पोरांना आपण 1.4चं पॅकेज आपण त्यांना देतोय. 1.4 लाख टू 3.6 लाखचं त्याला पॅकेज असणार आहे पर इयर ह्या हम्म. पोरांना. आणि हा पूर्णपणे वर्क फ्रॉम होमचा जॉब आहे. हो ह्यांना सॅलरी फिक्स आहे या पोरांना. असे काही जे पोरं असतील आणि ह्यांची जो कोर्स आहे ना मॅडम, ह्या लोकांचा तो 21,000चा हो कोर्स आहे. तिथे पण पहिल्या 2-3 लोकांना आपण ऑफर देणार आहोत 11,000 रुपयाची. हो ह्या पोरांना लगेच 1 लाख रुपये, म्हणजे महिन्याला 12,000 रुपये पगार फिक्स चालू, ते इन्सेंटिव्ह. आणि त्यांनी जर चांगलं ट्रेनिंग घेतलं आणि जर परफॉर्मन्स चांगला दिला तर त्याला 30,000 पण पेमेंट पर मंथ मिळायला चालू होईल त्या माणसाला, फिक्स सॅलरी. हो वरचे जॉब होते ते कसे होते, तुमच्या कामावर डिपेंड, तुम्ही बिझनेस किती करताय, हो काय करताय त्यावर डिपेंड होतं, बरोबर आहे? हे जे आहेत खालचं तो फिक्स सॅलरी जॉब आहे, पण ह्यामध्ये थोडंसं टार्गेट असतं, जे त्या माणसाने काम करावं, बसून राहू नये घरात. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे माणूस बसून पण राहील ना, बसून राहू नये हो म्हणून इथलं टार्गेट पण आपण एवढं टार्गेट कम्प्लीट व्हायला पाहिजे माणसं, असं पण एक आपण जॉब त्यात लिहिलं आहे माणसाला. म्हणजे आता ह्यातलं बघा, ह्यातलं कुठली तुमच्या पोरं असतील अशा हिशोबाची पोरं, कॉलेजची माणसं किंवा कुठलीही माणसं, त्याला आरामशीर या गोष्टी भेटतात. आणि तुम्हाला ह्या प्रत्येक माणसाप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळ्या लेवलला तुम्हाला 4 पैसे मिळू शकतात आपल्याला. हो
कळलं पाठ म्हणजे तुम्हाला छोटी आयडिया आली हो बऱ्यापैकी. म्हणजे बीओ हो हो पीआरओ असे जर पण आपल्याला भरपूर टीम आहे, आपण जर काउंट केलं आपल्याला कुठली बघा मी सांगतो मला बघा. आपल्याला पाहिजे बीओ बरोबर, त्यानंतर पाहिजे आपल्याला बीईओ, पाहिजे आपल्याला पीआरओ, ओपीए, बीए, दिसतंय. प्लस आपल्याला पाहिजेत व्हॉलंटियर किंवा सामाजिक कामासाठी मेंबर्स किंवा फ्रँचायझी ओनर, दिसतंय. प्लस तुम्हाला पाहिजे हम्म. बिझनेस ओनर. तुमच्याकडे एवढी मोठी मॅनपॉवर मला मिळू शकते आणि ह्या प्रत्येका माणसामध्ये मला मी 4 पैसे देणार. ठीक आहे. फ्रँचायझी हो ओनर, बिझनेस ओनर, स्टार्टअप ओनर, जे कुणीही आपल्याकडे ह्यामध्ये येऊ शकतो आरामशीर. कळतंय. जॉबची माणसं जॉबला, म्हणजे वर्क फ्रॉम होमची माणसं वर्क फ्रॉम होमला, हम्म. आणि वर्क फ्रॉम ऑफिसची माणसं ऑफिसला. कळतंय. हो समजते. ह्यातली मला कुठलीही माणसं तुम्ही मला दिली, ह्यातली कुठलीही माणसं, त्या प्रत्येक माणसं तुम्हाला काही ना काहीतरी उत्पन्न तुम्हाला भेटणार आहे. फ्रँचायझी दिली तर फ्रँचायझीवाले सुद्धा भेटणार आहेत, किंवा मोशीमध्ये जर तुम्ही हो ब्रँच चालू केली त्या भागाची, त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं उत्पन्न असणार आहे त्यामध्ये. कळलं हो मॅडम तुम्हाला सगळ्या गोष्टी, तशी आयडिया आली हो बऱ्यापैकी. हो हा, हो तुम्हाला मी पीडीएफ पाठवतो. ती पीडीएफ तुम्ही वाचा, हो ते चेक करा. पीडीएफ 9.0 जी नावाची वर्जनची एक फाईल आहे ती मी तुम्हाला ती पाठवतो. ती फाईल तुम्ही चेक करा, ते फाईल तुम्ही बघा, सगळा अभ्यास करा, स्टडी करा, आणि त्यानंतर हो डायरेक्टली तर माणसं पाठवा. बाकी त्या माणसं आम्ही एक्सप्लेन करू, त्यांना सगळं सांगू, सगळं त्यांना मी बोलू. कारण तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही, तुम्हाला हे सांगता येणार नाही, हो आहे की हो नाही. तर मोठा पार्ट आहे हा. हो मग त्यामुळे डायरेक्टली हो माणसं तरी तुम्ही आम्हाला दिली तर त्याप्रमाणे तुम्हाला मी पण हा जो चार्ट आहे, हा चार्ट पण तुम्हाला मी पाठवतो तुमच्या इथं. हम्म. मग हो ती सर पण आयडिया हो मला सर मिळून जाईल, कुठल्याला किती पैसे भेटणार आहे आणि कुठल्याला किती पैसे भेटणार आहेत. हो क्लिअर. हो हो हे तुम्हाला पाठवून देतो. आणि हो तुम्हाला सर ते वाटलं की बाबा मी बीओ व्हायला तयार आहे, किंवा मला वाटते मी हा ट्रेनिंग घेऊन मला अजून जास्त पैसे कमवायचे, तर तुम्ही पण ह्यामध्ये येऊ शकता, काही हरकत हो नाही. हो पहिला पार्ट हो बघा, हो चेक करा, ठरवा. जे काही तरुण मुली आहेत किंवा जे घरी बसून असतात किंवा जॉब नाहीये, त्यांना हो हा संधी चांगली आहे, चांगल्या लेवलला आहे, हे माणसं काम करू शकतात. आणि ज्यांना असं वाटतं, सध्या एक्झाम्पल तुम्ही मला पैसे बोलले की माझ्याकडे 700 लोकांचे होलसेलर किंवा ह्याचे कॉन्टॅक्ट आहेत, तर ह्याचा उपयोग तुम्हाला हो मॅडम बीओ झाल्यानंतर जास्त होईल. हो कारण एचआर मध्ये ते काम नाही करतात ना तुम्हाला, बरोबर आहे. कारण हो तो बरोबर पार्ट हम्म. बिझनेसचा पार्ट आहे. तुम्हाला त्याचा बिझनेस ऑफिसर पण तुम्हाला हम्म. बनावं लागेल तुम्हाला. मग तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या हो लोकांकडून तुम्ही जास्त पैसे कमवू शकता ऍज अ बीओ. नंतर हो तुम्ही करा तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. असं तर हो हे हो काम तुम्ही हो चालू करा. वन बाय मला ते माणसं द्यायला चालू करा. तुम्हाला ज्या नंबर ती लिंक आली ना, त्या नंबर डायरेक्ट नंबर पाठवता पोराचा, तो डायरेक्ट मुलाला पाठवलं तर इंटरव्ह्यू ऑनलाईन पण होईल किंवा ऑफलाईन होईल. तो मुलगा आपल्याकडे येऊन त्या लेवलमध्ये आपल्याला काम करू शकतो त्या लेवलला. कळतंय. बाकी हो पुढचा पार्ट आम्ही एक्सप्लेन हो करू, आणि त्यात तो जे काही पोझिशन घेणार आपल्याकडे, जो काही पार्ट घेईल, त्याच प्रकारे तुमचं हो उत्पन्न काढलं जाईल प्रत्येक माणसानुसार. हो ठीक आहे. तरी पण तुम्हाला मी हा चार्ट हो एक्सप्लेन करतो, ते तर चार्ट बघून घ्या. इन्कम चार्ट पण पाठवतो, आणि बाकीचे पण सगळे चार्ट तुम्हाला मी पाठवतो, म्हणजे ओपीएचा, हो बीओचा, पीआरओचा, सगळं तुम्हाला मी पाठवतो. मग त्याप्रमाणे हो माहिती राहावी तुम्हाला म्हणून ते मी तुम्हाला ते पाठवतो. ठीक आहे. 9.0 हो ची फाईल तुम्हाला मी पाठवतो, त्याचा अभ्यास मी स्टडी करा, वर्कआउट करा. ठीक आहे. आणि काही जरी हो अडलं तर डायरेक्टली मला कॉल करा. मी तुम्हाला गावी नंबर देतोय का हो मॅडमचा, त्यांना डायरेक्ट मी त्याला हो कॉल करू शकता. ठीक आहे. हो सर मग काम करायला स्टार्ट ऐका ना लवकरात सर लवकर. हा करते ना हा मी काय म्हटलं ते त्या दिवशी नाही का आमची बहीण आली होती हा हा माझ्यासोबत हा तर हा. त्यांना पण करायचंय काम मग त्यांचं कसं घ्यायचं बरं, त्यांनाही करता येईल ना. त्यांना आधी विचारा, की त्यांना आधी हे विचारा बोलताना, की त्यांना एक्झॅक्टली कुठे इंटरेस्ट आहे, कुठल्या लेवलला हा इंटरेस्ट आहे. म्हणजे कसं बघा, कसं आहे म्हणा बघा, हो मी तुला काय बोललो, ह्याचे वेगवेगळे पर्याय आहे. हो तर हा तुमचे कॉन्टॅक्ट आहे, हो मग तुम्हाला याच्यावरचा पार्ट मी तुम्हाला बी दिला. जर जे काही कॉन्टॅक्ट नसतील तर हो याच्यावर त्यांना करता येणार नाही. त्यांना कुठेतरी बीओ किंवा हो पीआरओ किंवा त्यांना जे आवडेल ते. कारण हा जो पार्ट आहे ना हो मॅडम, महाराष्ट्रामध्ये